सनातन धर्मानुसार आपल्या देवघरामध्ये जल किंवा पाणी हे 24 तास भरलेले असावे। एखाद्या तांब्याच्या कलशामध्ये किंवा ग्लासमध्ये हे पाणी तुम्ही भरून ठेवू शकता। त्यामुळे घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते असे देखील म्हणले जाते। तर देवघराजवळ हे जे पाणी आपण भरून ठेवतो ते पूजा झाल्यानंतर रोज आपल्याला बदलायचे आहे। त्याचबरोबर हे जे पाणी आहे ते आपण जे पाणी पितो त्या पाण्याच्या भांड्यात म्हणजेच हंडा, पिंप किंवा माठ जे काही पिण्याचे पाणी तुम्ही भरून ठेवलेले असेल त्या पाण्यामध्ये हे पाणी मिक्स करून ठेवायचे आहे। किंवा घरामध्ये वारंवार वाद किंवा आर्थिक अडचणी येत असतील तर हे जे पाणी आहे ते तुम्ही फुलाने घराच्या चारही कोपऱ्यामध्ये शिंपडावे, जेणेकरून घरातील ज्या समस्या असतील किंवा जी काही आर्थिक अडचण असेल ती कमी होण्यासाठी मदत होते असे देखील म्हटले जाते। म्हणजेच घरातील निगेटिव्हिटी जाऊन पॉझिटिव्हिटी म्हणजेच पॉझिटिव्ह वातावरण येण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल।